नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहील, अजित पवारांचं पुन्हा एकदा वक्तव्य. आमचं सरकार मजबूत करा, बहिणींना 3,000 पेक्षा जास्त पैसे देऊ, साताऱ्यातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही. 400 जागा जिंकल्या असत्या तर मोदींनी चलनावर स्वतःचा फोटो टाकला असता. सुजाण. भारतीय जनतेनं तिरंग्याचं आणि स्वातंत्र्याचं त्याचबरोबर संसदेचं रक्षण केलं. सामनाच्या रोखठोकमधून मोदींसह भाजपवर हल्लाबोल. जोर जबरदस्ती, धमक्या आणि खोक्यामधून राज्य सरकार बनलं. खटले दाखल झाल्यानं आमदार फुटले, राऊतांचा आरोप. शिंदेंना देखील खटले दाखल करूनच अटकेची धमकी. राजेंद्र शिंगणे यांच्यावरील प्रश्नावरून संजय राऊतांचं उत्तर. बँकेच्या अडचणीमुळे राजेंद्र शिंगणे अस्वस्थ होते. शिंगणे संवेदनशील नेते, आमच्या कुटुंबाशी अनेक दशकापासूनचा त्यांचा संबंध. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाला देखील खोके दिलेत का? विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होण्याच्या शिंदेंच्या संकेतानंतर राऊतांची टीका. पक्षाला देणग्या मिळत असून सर्व खर्च निवडणूक आयोगाकडे जाईल, भुजबळांचं दमानिया यांना उत्तर. गुलाबी कॅम्पेनसाठी पैसा कुठून येतो? दमानिया यांनी केला होता सवाल. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर अजित पवार यांची भूमिका स्पष्ट नाही. दादा म्हणतात शिंदेंशी बोलेन, सुप्रिया सुळेंचा निशाणा. गुवाहाटीपर्यंत जाणं आमची रणनीती होती. जाताना मी ठाकरेंसोबत फोनवर बोलत गेलो. मला धमक्या देण्यात आल्या. मी धमक्यांना घाबरणारा नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य.